हॅलो स्टुडंट्स, तर मागच्या लेक्चरला आपण इंजिनिअरिंग मटेरियल्समध्ये ऑर्गॅनिक पॉलिमर्स पाहिलं आहे. त्याच्यामध्ये प्लास्टिक आणि रबर ह्याची माहिती घेतली होती. तर आजच्या लेक्चरला आपण सिरॅमिक आणि कॉम्पोजिट मटेरियल इंजिनिअरिंग मटेरियलमधला तिसरा आणि चौथा टाईप सिरॅमिक आणि कॉम्पोजिट मटेरियल ह्याची माहिती घेणार आहोत. तर सिरॅमिक म्हणजे काय? तर जनरली तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ग्लास पाहता, ब्रिक म्हणजे वीट पाहता, सँड, कॉन्क्रीट, सिमेंट ह्या गोष्टी पाहता. तर हे सगळं सिरॅमिक आहे. किंवा चिनी मातीचे भांडे पाहता, ते सुद्धा सिरॅमिकपासून बनलेलं आहे. सिरॅमिक म्हणजे नॉन मेटल. नॉन मेटल म्हणजे अधातू. सिरॅमिक हे अधातू आहे, नॉन मेटल आहे, म्हणजे याच्यामधून करंट पास होत नाही. हे इनऑर्गॅनिक आहे, म्हणजे कार्बन कंपाऊंड नाही. तर सिरॅमिक इज an inorganic non-metallic material that withstand high temperature, जे हाय टेम्परेचर सहन करतं. सो सिरॅमिक इज इनऑर्गॅनिक नॉन मेटॅलिक मटेरियल दॅट विथस्टँड हाय टेम्परेचर. ही डेफिनेशन लक्षात ठेवा. आता बरेचसे प्रॉडक्ट सिरॅमिकचे हे हीटच्या ॲप्लिकेशनपासून बनवता येतात. आता प्रॉपर्टीज काय आहेत, सिरॅमिकच्या प्रॉपर्टी काय आहेत? तर सिरॅमिक हे इनऑर्गॅनिक आहे, नॉन मेटॅलिक आहे. सिरॅमिक ब्रिटल आहे, म्हणजे ठिसूळ आहे. विदाऊट डिफॉर्मेशन डायरेक्टली ब्रेक होतं, डायरेक्ट क्रॅक पडतो. आता तुम्ही ग्लास पहा, डायरेक्ट क्रॅक पडतो. ब्रिक पहा, डायरेक्ट तुटते किंवा ते ब्रेक होते. तर ब्रिटल आहे. इन्सुलेशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता हे नॉन मेटल असल्यामुळं ह्याच्यातनं करंट पास होत नाही. हाय टेम्परेचर विस्टँड करतं, म्हणजे सहन करतं. जास्त तापमानाला सुद्धा ते तसंच राहतं. त्याच्यानंतर हार्डनेस. बरेचसे सिरॅमिकचे टूल हे बनलेले आहेत, जसं की ॲल्युमिनियम ऑक्साईड वगैरेचा वापर करून हे सिरॅमिकचे टूल बनलेले असतात आणि ते हार्ड आहेत. त्याच्यानंतर करोजन रेझिस्टन्स, गंजत नाही. ग्लास बघा, ब्रिक बघा, ही गंजत नाही, म्हणजे करोजन रेझिस्टन्स आहे. हाय स्ट्रेंथ आहे आणि वियर रेझिस्टन्स आहे, म्हणजे झीज होत नाही. ग्लास, ब्रिक हे शक्यतो झिजत नाही. थोडक्यात जर प्रॉपर्टी पाहिल्या सिरॅमिकच्या, तर इनऑर्गॅनिक आहे, नॉन मेटॅलिक आहे, ब्रिटल आहे, त्याच्यानंतर इन्सुलेटर आहे, हाय टेम्परेचर विस्टँड करतं, हार्ड आहे, करोजन रेझिस्टन्स आहे, स्ट्रेंथ चांगली आहे आणि वियर रेझिस्टन्स आहे. ह्या प्रॉपर्टीपैकी 4 प्रॉपर्टी लक्षात ठेवा. इनऑर्गॅनिक नॉन मेटॅलिक आहे, त्याच्यानंतर ब्रिटल आहे, इन्सुलेशन टू फ्लो ऑफ करंट आहे, करोजन रेझिस्टन्स आहे आणि वियर रेझिस्टन्स आहे. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन, जनरल ॲप्लिकेशन जर पाहायचे झाले तर टाईल्स, म्हणजे जे काय आपण टाईल पाहतो, फरशा वगैरे पाहतो, त्याच्यामध्ये सॅनिटरी वेअर म्हणजे स्वच्छतेचे जे काही साधनं आहेत, म्हणजे जे काही आपण बाथरूममध्ये पाहतो, बेसिनमध्ये पाहतो, ते सिरॅमिकपासून बनलेले आहेत. त्याच्यानंतर इन्सुलेटर, स्पार्क प्लगमध्ये इन्सुलेटर म्हणून त्याचा वापर होतो. इन्सुलेटर्समध्ये सिरॅमिकचा वापर होतो. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर्समध्ये त्याचा वापर होतो. सेमीकंडक्टर्स म्हणजे नायदर कंडक्टर नॉर इन्सुलेटर, ह्याच्यामध्ये त्या सिरॅमिकचा वापर होऊ शकतो. त्याच्यानंतर कटिंग टूल्स, मी मागे सांगितल्याप्रमाणे कटिंग टूल्समध्ये वापर होतो. ग्लास म्हणून त्याचा वापर होतो. न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये रिॲक्टर्समध्ये त्याचा वापर होऊ शकतो. त्याच्यानंतर एरोस्पेस म्हणजे एअरक्राफ्टमध्ये त्याचा बरेचसे पार्ट हे बनलेले आहेत. स्ट्रक्चर म्हणजे बिल्डिंगमध्ये त्याचा वापर सिरॅमिकचा होतो. आता जर ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये पाहिलं तर फिल्टरमध्ये त्याचा वापर होतो. सेन्सर्समध्ये म्हणजे O2 सेन्सर्स वगैरे जर पाहिले तर त्याच्यामध्ये सिरॅमिकचा वापर होतो. स्पार्क प्लगचं बघितलं आहे तुम्ही, स्पार्क प्लगमध्ये सिरॅमिकचा वापर होतो. त्याच्यात ग्लासमध्ये कॅटॅलिटिक कन्व्हर्टर म्हणजे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टर वापरतो, त्याच्यामध्ये त्याचा वापर होतो. काही इलेक्ट्रॉनिक कंट्रोल डिव्हायसेसमध्ये त्याचा वापर होतो. थर्मिस्टर म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ थर्मल आणि रेझिस्टर म्हणजे टेम्परेचर सेन्सर्समध्ये त्याचा वापर होऊ शकतो. तर फिल्टर्स, सेन्सर्स, स्पार्क प्लग, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, थर्मिस्टर ह्याच्यामध्ये त्याचा वापर हा होतो. आता हे झालं सिरॅमिक. सिरॅमिक म्हणजेच इनऑर्गॅनिक नॉन मेटॅलिक मटेरियल दॅट विथस्टँड हाय टेम्परेचर. त्याच्या प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत
की ते ब्रिटल आहे, इनऑर्गॅनिक आहे, नॉन मेटॅलिक आहे, करंट फ्लोला रेझिस्टन्स ऑफर करतं. त्याच्यानंतर वियर रेझिस्टन्स आहे, कोरोजन रेझिस्टन्स आहे. ह्या प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्याचे ॲप्लिकेशन पाहिले, टाईल्स, सॅनिटरी वेअर्स, ग्लास, कटिंग टूल्स. त्याच्यानंतर ॲटोमोबाईलमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फिल्टर, सेन्सर्स, स्पार्क प्लग, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर याच्यामध्ये त्याचा वापर होतो. आता आपण नेक्स्ट मटेरियल पाहतोय ते म्हणजेच कॉम्पोजिट मटेरियल. कॉम्पोजिट मटेरियल म्हणजे काय? जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त केमिकली अनलाईक मटेरियल किंवा फिजिकल प्रॉपर्टी डिफरंट असलेले मटेरियल, केमिकल प्रॉपर्टी डिफरंट असलेले मटेरियल जेव्हा आपण एकत्र करतो, कंबाईन करतो, त्यापासून नवीन मटेरियल तयार होतं, त्याला आपण म्हणतो कॉम्पोजिट मटेरियल. ह्याच्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या ह्या आधीचे जे मटेरियल होते जे कंबाईन केलेले आहेत त्यापासून एक वेगळ्या प्रॉपर्टी आपल्याला त्यामध्ये मिळतात. सो कॉम्पोजिट मटेरियल इज नथिंग बट इट इज कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर materials that has different physical and chemical properties, and when they combine they produce a material that has specific property or different properties from their individual material properties. So it is nothing but it is combination of two or more chemically unlike materials. आता एक्झाम्पल जर पाहिले तर व्हिनाईल कोटेड स्टील, व्हिनाईलचं कोटिंग हे स्टीलवर केलेलं आहे. व्हिनाईल वेगळं आहे, पॉलिमरमध्ये मोडतं, आणि स्टील वेगळं आहे, मेटलमध्ये मोडतं. त्याच्यानंतर स्टील रेन्फोर्स कॉन्क्रीट म्हणजे RCC म्हणतो, रेन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे कॉन्क्रीटचा स्लॅब आणि त्याच्यामध्ये मेटलच्या सळ्या एम्बेड केलेल्या आहेत, बार्स एम्बेड केलेल्या आहेत. ग्लास फायबर रेन्फोर्स प्लास्टिक किंवा कार्बन फायबर रेन्फोर्स प्लास्टिक हे आपल्याला पाहायचं आहे. त्यातलं पहिलं आहे, त्यामध्ये आपण प्रॉपर्टीज पाहूया कॉम्पोजिटच्या. मी मगाशी सांगितलं की दोन केमिकली अनलाईक मटेरियल किंवा फिजिकली डिफरंट प्रॉपर्टीचे मटेरियल एकत्र केले आणि त्यापासून नवीन मटेरियल तयार केलं. मग त्याच्यामध्ये जे आपल्याला पाहिजे आहेत प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टी आपण मिळवू शकतो. म्हणजे जसं की लेस डेन्सिटीचं आपण त्यामध्ये मटेरियल मिळवू शकतो, कमी हलक्या वजनाचं किंवा कमी वजनाचं मटेरियल मिळवू शकतो, लेस डेन्सिटीचं मटेरियल मिळवू शकतो, चांगली स्ट्रेंथ असलेलं मटेरियल मिळवू शकतो म्हणजे गुड स्ट्रेंथ ही पण प्रॉपर्टी आहे. फटिग रेझिस्टन्स म्हणजे डॅमेज होऊ शकत नाही किंवा डॅमेज होत नाही जास्त, किंवा फटिग रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी आहे. स्ट्रक्चरल डॅमेज होत नाही, फटिग रेझिस्टन्स. इम्पॅक्ट रेझिस्टन्स आहे म्हणजे शॉक वगैरे जे काय आहे किंवा इम्पॅक्ट जो आहे जे आदळतं मटेरियल त्याला आपण इम्पॅक्ट म्हणतो, तर त्यामध्ये शॉक रेझिस्टन्स किंवा टफनेस ही प्रॉपर्टी, इम्पॅक्ट रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी त्यामध्ये येते. त्याच्यानंतर कोरोजन रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी त्यामध्ये येऊ शकते आणि कोणताही शेप त्याला देऊ शकता येतो. म्हणजे प्रॉपर्टी जर पाहिल्या कॉम्पोजिट मटेरियलच्या तर लेस डेन्सिटी, गुड स्ट्रेंथ, फटिग रेझिस्टन्स, इम्पॅक्ट रेझिस्टन्स, कोरोजन रेझिस्टन्स अँड इट कॅन बी फॅब्रिकेटेड इझिली, अशा प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहेत. क्लासिफिकेशन कॉम्पोजिटचं पाहायचं झालं तर 3 प्रकार आपण पाहूया. ॲग्लोमरेटेड मटेरियल. ॲग्लोमरेटेड मटेरियल म्हणजे काय की जे काही पावडर फॉर्ममध्ये मटेरियल असेल किंवा पार्टिकलच्या स्वरूपात जे मटेरियल असेल ते हीटच्या साहाय्यानं, हीटचं ॲप्लिकेशन करून, आपण प्रेशरचं ॲप्लिकेशन करून ते कंबाईन करतो आणि त्यापासून एक बल्की मास तयार करतो, म्हणजे पार्ट तयार करतो किंवा प्रॉडक्ट तयार करतो. जसे की ग्राइंडिंग व्हील आहे. ग्राइंडिंग व्हीलमध्ये ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आहेत, ऑक्साईड आहे, नायट्राईड आहे, किंवा जे काय बारके पार्टिकल्स आहेत, रेझिन आहे, ॲब्रेसिव्हचे पार्टिकल्स आहेत, ते एकत्र केल्याच्या नंतर त्याला व्हीलचा शेप देण्यात येतो आणि ग्राइंडिंग व्हील आपल्याला त्यामध्ये मिळते. ॲब्रेसिव्ह वगैरे पार्टिकल त्याच्यामध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर सिरमेट. सिरमेट हे सिरॅमिक आणि मेटल ह्याच्यापासून सिरमेट बनतं. त्याच्यानंतर सिमेंटेड कार्बाईड टूल म्हणजे सिमेंटेड कार्बाईड पावडर स्वरूपात जे आहे टंगस्टन कार्बाईड वगैरे ते एकत्र केल्याच्यानंतर किंवा त्याचे पावडर फॉर्मचं एक टिप तयार करतात, टोक तयार करतात. अशा प्रकारे सिमेंटेड कार्बाईडचं टूल आपल्याला मिळतं. ॲग्लोमरेटेड मटेरियलमध्ये ते येतं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे लॅमिनेटेड मटेरियल म्हणजे लेयर्स असतात, थर असतात. जसं की प्लायवूड आहे. प्लायवूडमध्ये तुम्ही बघतात की प्लायवूड हे एकाच मटेरियलपासून बनलेलं नाही, त्याच्यामध्ये लेयर्स तुम्हाला दिसतात. वूडच आहे पण त्याचे लेयर्स दिसतात, थर दिसतात, लेयर्स दिसतात, अल्टरनेट लेयर्स दिसतात. टफनॉल. टफनॉल म्हणजे आता फिनॉलिक रेझिन असेल किंवा प्लास्टिक असेल त्याच्यामध्ये
पेपर वगैरे एम्बेड केलेला असतो, अशा पद्धतीने टफनॉल होऊ शकतं किंवा रेझिन एम्बेड केलेलं आहे. थर्ड टाईप इज रेनफोर्स मटेरियल. आता रेनफोर्स मटेरियल पाहण्याच्या आधी आपण मॅट्रिक्स आणि फायबर हे म्हणजे काय लक्षात घ्या. मॅट्रिक्स म्हणजे सपोज एखादा रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर शेपचा मॅट्रिक्स आहे आणि त्याच्यामध्ये फायबर म्हणजे ज्याची लांबी ही डायमीटरपेक्षा 10 पट आहे किंवा 10 पट जास्त आहे किंवा जास्त आहे, डायमीटरपेक्षा जास्त लांबीचं बार वगैरे आपण म्हणूया, तर ते एम्बेड केलेले आहेत. आता त्यामध्ये रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट RCC, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, त्यामध्ये आपण काय पाहतो, कॉन्क्रीटचा एक स्लॅब असतो चौकोनी रेक्टँग्युलर आणि त्याच्यामध्ये स्टीलचे सळया म्हणजे बार्स एम्बेड केलेले असतात. आता मॅट्रिक्सचं काम काय आहे, म्हणजे जे स्लॅब म्हणतो आपण रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर शेपचा, त्याचं काम आहे एन्व्हायरमेंटपासून प्रोटेक्शन करणे, एन्व्हायरमेंटल इफेक्टपासून प्रोटेक्शन करणे. आणि जे फायबर आहे म्हणजे सळया वगैरे आपण म्हणतो, त्याचं काम काय आहे RCCमध्ये, तर स्ट्रेंथ त्या कॉन्क्रीट स्लॅबला मिळवून देणे, स्ट्रेंथ आणणे, ठीक आहे, रेन्फोर्समेंट आणणे मॅट्रिक्समध्ये, तर ते काम हे ह्या बारचं असतं. आता ग्लास फायबर रेन्फोर्स प्लास्टिक, त्याच्यानंतर कार्बन फायबर रेन्फोर्स प्लास्टिक हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये पॉलिमर मॅट्रिक्स कॉम्पोजिट म्हणजे मॅट्रिक्स पॉलिमर असेल, प्लास्टिकचा असेल, मेटल मॅट्रिक्स कॉम्पोजिट मेटलचा मॅट्रिक्स असेल, सिरेमिक मॅट्रिक्स कॉम्पोजिट सिरेमिकचा मॅट्रिक्स असेल. आता पहिलं जे आपण टाईप्स पाहणार आहे कॉम्पोजिटचा, तो GRP म्हणजे ग्लास रेन्फोर्स प्लास्टिक, त्याला ग्लास फायबर रेन्फोर्स प्लास्टिक म्हणतात, GFRP. ह्याच्यामध्ये काय, तर ह्यामध्ये जो मॅट्रिक्स आहे तो पॉलिमरचा बनलेला आहे, प्लास्टिकचा बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे फायबर्स आहेत ते ग्लास फायबर्स आहेत, ठीक आहे. ह्याच्या प्रॉपर्टीज जर पाहायच्या झाल्या तर करोजन रेजिस्टन्स आहे, स्ट्रेंथ चांगली आहे, लाईट वेट आहे, नॉन कंडक्टिव्ह आहे म्हणजेच करंट पास होत नाही, नॉन स्पार्किंग आहे म्हणजे स्पार्क पडत नाही, जरी ते एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या रेडिओ वेव्ह फ्रिक्वेन्सीचा त्याच्यावर परिणाम होत नाही, किंवा एखाद्या कंबस्टिबल गॅसच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर स्पार्क पडत नाही. अशा पद्धतीने हे एक प्रकारे थर्मल इन्सुलेटर म्हणून पण ॲक्ट होतं. त्यानंतर इम्पॅक्ट रेजिस्टन्स आहे, इम्पॅक्ट रेजिस्टन्स म्हणजे टफनेस आहे, इझी टू फॅब्रिकेट, डायमेन्शनल स्टॅबिलिटी आहे, जेच डायमेन्शन चेंजेस होत नाहीत, पण ह्याची कार्बन फायबरपेक्षा डेन्सिटी ही जास्त आहे, ठीक आहे. अशा पद्धतीच्या प्रॉपर्टी आपण म्हणू शकतो. तर प्रॉपर्टीमध्ये पाहिलं तर आपण ह्याच्या प्रॉपर्टी करोजन रेजिस्टन्स, स्ट्रेंथ, लाईट वेट, नॉन कंडक्टिव्ह, नॉन स्पार्किंग, त्याच्यानंतर इम्पॅक्ट रेजिस्टन्स, डायमेन्शनल स्टॅबिलिटी, अशा पद्धतीच्या प्रॉपर्टी आपण GRPच्या ग्लास रेन्फोर्स प्लास्टिकच्या आपण म्हणू शकतो. ह्याचे ॲप्लिकेशन एरोस्पेसमध्ये आहे, एअरक्राफ्टमध्ये आहे, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग जसं की रेसिंग कारमध्ये आहे, कार बॉडीजमध्ये आहे, कवर्स रूफमध्ये, रूफ म्हणजे छत वगैरे त्याच्यामध्ये, स्पोर्ट्स गुड खेळाचे सामान त्याच्यामधले बरेचसे ॲटम्स हे GRPपासून बनलेले आहेत, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये आहेत, ट्रकचं केबिन किंवा रूफिंग शीट जे काही छतासाठी आपण पत्रे वापरतो ते GRPचे बनलेले असू शकतात. हे झालं GRP ग्लास रेन्फोर्स प्लास्टिक. आता सेकंड टाईप आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे CRP कार्बन रेन्फोर्स प्लास्टिक. आता हे स्ट्रॉंग आहे, लाईट फायबर रेन्फोर्स प्लास्टिक आहे, म्हणजेच ह्यामध्ये पॉलिमरचा मॅट्रिक्स असेल, म्हणजे जसं की इपॉक्सी हे पॉलिमर असेल आणि त्यामध्ये कार्बन फायबर्स इंट्रोड्यूस केले असतात. कार्बन फायबर इंट्रोड्यूस केले आहेत म्हणून CFRP कार्बन फायबर रेन्फोर्स प्लास्टिक. हे प्लास्टिकला रेन्फोर्समेंट देतं, बळकटता देतं कार्बन फायबर, ठीक आहे. आता त्याच्या प्रॉपर्टी सेम बऱ्यापैकी दिसत आहेत, जे GRPच्या होत्या त्या CRPमध्ये दिसत आहेत. करोजन रेजिस्टन्स आहे, स्ट्रेंथ चांगली आहे, लाईट वेट आहे, नॉन कंडक्टिव्ह आहे, इझी टू फॅब्रिकेट आहे, डायमेन्शनल स्टॅबिलिटी आहे, इम्पॅक्ट रेजिस्टन्स आहे, बऱ्यापैकी त्याच प्रॉपर्टी आहेत. ह्याच्या ॲप्लिकेशन एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये विंग्स, रोटर ब्लेड्समध्ये होतो एअरक्राफ्टच्या, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये हुड, डोअर, रूफ
किंवा फ्रिक्शन बेअरिंगमध्ये होतो. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ह्याचा वापर होऊ शकतो. कार्बन फायबर मायक्रो इलेक्ट्रोड्समध्ये ह्याचा वापर होतो. स्पोर्ट्स गुड खेळाच्या सामानामध्ये होतो. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जसं की व्हायलिन आहे, गिटार आहे, ह्याच्यामध्ये होतो. ड्रोन सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये होऊ शकतो. लाईट वेट पोल्स जसं की ट्रायपॉड लेग्स, 3 पाय असलेलं ट्रायपॉड लेग्समध्ये याचा वापर होतो. अशा पद्धतीनं आपण सिरॅमिक पाहिलेलं आहे. कॉम्पोजिट मटेरियलमध्ये ग्लास फायबर रेनफोर्स प्लास्टिक आणि कार्बन फायबर रेनफोर्स प्लास्टिक GRP आणि CRP हे पाहिलेलं आहे. ह्याच्या प्रॉपर्टी ॲप्लिकेशन बऱ्यापैकी तुम्ही सेमच पाहिलेले आहेत, त्या लक्षात ठेवा. सिरॅमिकच्या प्रॉपर्टी ॲप्लिकेशन लक्षात ठेवा. आता हा आपला जो चॅप्टर आहे, पहिला चॅप्टर इंजिनिअरिंग मटेरियल, हा संपलेला आहे. ह्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चर MMPचं हे सेकंड युनिटवर घेणार आहोत. त्यामध्ये आपण हीट ट्रीटमेंट प्रोसेस पाहायचं आहे. आता पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं की कॉम्पोजिशन, प्रॉपर्टी आणि ॲप्लिकेशन आहे, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 4 प्रॉपर्टी 4 ॲप्लिकेशन लक्षात ठेवायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते मला तुम्ही पर्सनली विचारू शकता व्हॉट्सअपद्वारे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण हीट ट्रीटमेंट हा युनिट किंवा चॅप्टर चालू करणार आहोत.